हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। MPSC ची ही जाहिरात तुम्ही बघितली असेल, डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ ग्रुप ए च्या या जागा आहेत आणि याबद्दलची जाहिरात आलेली आहे आणि याचे फॉर्मही भरून झालेले आहेत। आता याबद्दलची आपण एक बॅच अनाउन्स केलेली आहे, ज्याबद्दल ऑलरेडी तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती माहिती घेतलेली असेल, याबद्दल तुम्हाला माहिती असणार आहे। आणि त्याच बॅच मध्ये नेमकं आपण काय अप्रोच ठेवतोय, कशा पद्धतीने याला डील करतोय या सिलेबसला, याबद्दलचा हा एक डेमो सेशन आपण इथे घेतोय। ठीक आहे, आता इथे आज मी काय केलेलं आहे, हा जो आपला सिलेबस मधला महत्त्वाचा टॉपिक आहे, ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020। आता हा जो कोड आहे हा तुम्हाला डायरेक्टली सिलेबस मध्ये दिलेला आहे आणि 15 ते 20 प्रश्न तुम्हाला यामधून बघायला मिळतात त्या परीक्षेमध्ये। आता लास्ट टाइम कधी 2023 मध्ये जो पेपर झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला 15 ते 20 प्रश्न या टॉपिक मधून आलेले दिसतात, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि नेमकं याला अप्रोच कसा असणार आहे आपल्या या बॅच मध्ये त्याबद्दलची चर्चा आणि ओव्हरऑल काय केलं पाहिजे या अशा प्रकारच्या सिलेबसला डील करण्यासाठी, त्याबद्दल आपण या आजच्या सेशन मध्ये चर्चा करू। माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या सेशन मध्ये मी आपलं स्वागत करतो। ठीक आहे, सो ग्रुप ए च्या या जागा आहेत। आता याबद्दल ऑलरेडी आपण ही बॅच अनाउन्स केलेली आहे आणि या बॅच मध्ये आपण बेसिकली पूर्ण सिलेबस जो आहे तो पॉइंट बाय पॉइंट, इथे रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये ही बॅच आहे, पॉइंट बाय पॉइंट आपण काय करतोय या सगळ्या सिलेबसला कव्हर करतोय। त्यामुळे नक्की ही बॅच एकदा सगळ्यांनी चेक करा। यामध्ये तुम्हाला इथे इग्नाइट अकॅडमीचं ॲप जे आहे त्या ॲप मध्ये ही बॅच तुम्हाला बघायला मिळेल आणि खाली नंबर स्क्रोल होत आहेत, तिथे तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता। अगेन इथे जी फीज आहे 6999 प्लस GST, यामध्ये जर तुम्ही MK10 हा जर कूपन कोड तिथे यूज केला तर तुम्हाला त्यामध्ये 10% डिस्काउंट देखील अवेलेबल होऊन जाईल। ठीक आहे, सो ही आपली बॅच आहे। आता नेमका आपला अप्रोच कसा असणार आहे या सगळ्या सिलेबसला डील करण्यासाठी, सो त्यामध्ये पहिले तर आपण हा जो पॉइंट आहे ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 या टॉपिकला घेऊन याबद्दलची थोडी चर्चा करू। ठीक आहे, आता हा जो कोड आहे पहिले तर आपल्याला काय माहिती पाहिजे की हा जो कोड आहे हा बेसिकली 2020 मध्ये आला, तर त्याच्या आधी काय चालू होतं, तर त्याच्या आधी जर आपण बघितलं तर वेगवेगळे कायदे होते आणि त्या कायद्यांना मर्ज करून हा कोड बनवला गेला। राईट, सो अशा प्रकारचे 4 वेगवेगळे लेबर कोड तयार झाले होते, त्यापैकी तुम्हाला सिलेबस मध्ये हा दिलेला आहे। मग तुम्ही म्हटलं की फॅक्टरी ऍक्ट असेल, माइन्स ऍक्ट असेल, त्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वाला एक ऍक्ट आहे, असे वेगवेगळे कायदे जवळपास 13 कायदे मर्ज केले गेले। त्यामधले सेफ्टी हेल्थ वर्किंग कंडिशन रिलेटेड पॉइंट्स त्यामध्ये मर्ज केले गेले आणि त्यानंतर तयार झालाय तुमचा हा कोड। ठीक आहे, सो याबद्दल आता अप्रोच काय असला पाहिजे, तर डायरेक्टली तुम्ही ऑफिशियल डॉक्युमेंट यूज केलं पाहिजे। ऑफिशियल डॉक्युमेंट मधून तुमचा पूर्ण जो कोड आहे तो वाचून झाला पाहिजे आणि मग आपण काय करतोय तर त्या पद्धतीनेच प्रॉपरली जे ऑफिशियल PDF जी आहे त्यामधून आपण सगळ्या या नोट्स तयार करतोय आणि त्या पद्धतीने ह्याला अप्रोच करतोय। कारण जर तुम्ही प्रश्न जर बघितले मागच्या वेळेसच्या पेपर मधले, तर त्यामध्ये त्यांनी असं नाहीये की कुठून तरी तुम्ही एक ते आपण म्हणतो ना की शॉर्ट नोट्स टाईपचा काही प्रकार आहे, त्याच्यातून तुम्ही फॅक्टरी ऍक्ट वाचलेला आहे किंवा दुसरा कोणता ऍक्ट वाचलेला आहे आणि तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील, असं होणार नाही। का, कारण त्यांनी जसेच्या तसे वाक्य उचललेले त्या पूर्ण त्या ऑफिशियल PDF मधून आणि मग तिथून ते प्रश्न येतात। ठीक आहे, ऑलरेडी आपण मागच्या वेळेस बोललो की फॅक्टरी ऍक्ट जो आहे, फॅक्टरी ऍक्टचा एक सेशन आपण घेतलेलं आहे, याच चॅनलवरती तुमचं ते सेशन आहे। आता त्यामध्ये 15 प्रश्न जे होते 15चे 15 आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहेत मागच्या आपल्या युट्यूबच्या त्या सेशन मध्ये आणि आपल्या बॅच मध्ये पण त्या रिलेटेड सगळं कंटेंट आपलं कव्हर केलेलं आहे आपण। ठीक आहे, सो सेम पॅटर्ननी हा जो पार्ट आहे ऑक्युपेशनल सेफ्टी वाला हा आपल्याला अप्रोच करणं गरजेचं आहे। आता सगळ्यात पहिले तर जेव्हा आपण त्या ऍक्टची PDF ओपन करतो त्यामध्ये आपल्याला एक तारीख बघायला मिळते, ती तारीख लक्षात ठेवायची कारण डेट्स वरती ऑलरेडी प्रश्न तसे येतात। सो इथे जर बघितलं आपण तर हा जो कोड आहे किंवा हा जो एक प्रकारे कायदा त्याला म्हणलं जाऊ शकेल किंवा इट रिसिव्ड द असेंट ऑफ प्रेसिडेंट, राष्ट्रपतींची त्यामध्ये स्वाक्षरी किती तारखेला झाली, तर इट रिसिव्ड द असेंट ऑफ प्रेसिडेंट ऑन 28 सप्टेंबर 2020। ठीक आहे, सो ही तारीख अत्यंत महत्त्वाची राहील आपल्याला की राष्ट्रपतींची असेंट किती तारखेला आलेली आहे, तर 28 सप्टेंबर 2020 ला राष्ट्रपतींची असेंट तिथे आलेली
आहे. ठीक आहे, आता नेमकं हा कशासाठी कायदा आहे याबद्दल ते सुरुवातीला थोडंफार सांगत असतात. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं किंवा हे काय करतंय तर हा जो ऍक्ट आहे हा बाकी या रिलेटेड जे जे कायदे आतापर्यंत होते त्यांना कन्सॉलिडेट करतोय. काय करतोय? कन्सॉलिडेट करतोय. म्हणजे सगळे असे 100 वेगवेगळे कायदे असण्यापेक्षा काही लिमिटेड कायदे. सो दिस इज अन ऍक्ट टू consolidate and amend the laws regulating the occupational safety, health and working conditions of the person that are employed. आता हे जे लोक जे एम्प्लॉय केले जात आहेत, मग ते एखाद्या फॅक्टरीमध्ये असतील, एखाद्या ऑफिसमध्ये असतील, कुठेही असतील, सो त्या लोकांच्या सेफ्टी, हेल्थ आणि वर्किंग कंडिशन रिलेटेड सगळे जे कायदे आहेत त्यांना कन्सॉलिडेट केलं जातं या कोडमध्ये. हा एक भाग झाला. आता त्यांनी एक शब्द वापरलेला आहे एस्टॅब्लिशमेंट म्हणून, किंवा ऑफ द पर्सन्स दॅट आर एम्प्लॉयड इन अन एस्टॅब्लिशमेंट. आता एस्टॅब्लिशमेंट म्हणल्यावरती यामध्ये जो आपण आता बोललो, इट कॅन बी अ फॅक्टरी, इट कॅन बी एनी ऑफिस और इट कॅन बी एनी प्लेस ऑफ वर्क. ठीक आहे, मग त्यामध्ये वर्कर्स किती असले पाहिजे त्याबद्दलच्या आता पुढे एक भाग आलेला आहे, पण त्या लोकांच्या हेल्थ, सेफ्टी आणि वर्किंग कंडिशन बद्दल बोलतात यामध्ये. ठीक आहे, आणि हे त्याचं पर्पज सुरुवातीला ते सांगतात. इनिशियली पहिल्याच पानावरती ते याचं पर्पज काय आहे या ऍक्टचं ते सांगतात. आता आपण पुढे आलो तर आपल्याला यामध्ये कायदा जसा फॅक्टरी ऍक्ट आपण बघतो तशा प्रकारचा हा पण, किंवा त्यामध्ये चॅप्टर वाईज त्यांनी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता पहिला जो चॅप्टर असतो त्यामध्ये जनरली कायद्याचं नाव काय आहे, कुठे कुठे कायदा लागू होतो, त्यानंतर मग अजून काय काय डेफिनेशन्स वगैरे आहेत त्यामध्ये, अशा गोष्टी सुरुवातीला येत असतात. आता चॅप्टर नंबर 1 इथे आहे या कोडमध्ये प्रिलिमिनरी म्हणजे प्राथमिक पातळीवरती काही गोष्टी इथे ते सांगतात. सगळ्यात पहिले तर सेक्शन नंबर 1. आता सगळेच्या सगळे सेक्शन पाठ करायची गरज आहे का तर गरज नाही. सगळे पाठ करायची गरज नाही. काही सेक्शन असे राहू शकतील की ज्यामधून काही MCQ बनण्याची शक्यताच नाही. तर तसं जर असेल तर मग तसे वाचायची गरज पडणार नाही, कारण ऑलरेडी वाचायला खूप सारे आपल्याकडे, राईट. सो बरेचसे अजून कायदे आहेत, मग ते आपण म्हटलं की वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट असेल किंवा फॅक्टरी ऍक्ट असेल, असे बरेचसे आहेत ना अजून आपल्याकडे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आहे, त्यामुळे ते वाचायचं आहे ना आपल्याला. सो त्या केसमध्ये आपल्याला इथे काय करणं गरजेचं आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी ह्या पर्टिक्युलर डॉक्युमेंट्सला बघणं गरजेचं आहे. सो इथे जर आपण बघितलं पहिला जो सेक्शन आहे तो काय म्हणतो बघा, शॉर्ट टायटल कमेन्समेंट अँड ऍप्लिकेशन. शॉर्ट टायटल कमेन्समेंट अँड ऍप्लिकेशन. टायटल काय असेल, कधी सुरू होणार, कुठे कुठे अप्लाय होणार, त्या गोष्टी इथे येतात. मग पहिलं तर त्यांनी काय केलेलं आहे, जो सेक्शन 1 मधला क्लॉज 1 आहे त्यामध्ये सुरुवातीला ते काय म्हणतात बघा, दिस ऍक्ट मे बी कॉल्ड ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020. हे पहिले त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे. आता दुसरा मुद्दा महत्वाचा आहे. पहिलं तर ठीक आहे, नाव तर तसे माहिती होतं आपल्याला, पण दुसरा मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे सेक्शन 1 मधला जो क्लॉज 2 आहे त्यामध्ये ते काय म्हणतात की हा जो कायदा आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसला अप्लाय होणार नाही. काय म्हणलेलं आहे, इट शॅल नॉट अप्लाय टू ऑफिसेस ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, ऑफिसेस ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, हे 2 झाले. त्यानंतर तिसरं जे आहे हे कुठे अजून अप्लाय होत नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटला नाही होत, स्टेट गव्हर्नमेंटला नाही. तिसरं काय आहे, इट विल नॉट अप्लाय टू एनी शिप ऑफ वॉर ऑफ एनी नॅशनॅलिटी. म्हणजे जे शिप ऑफ वॉर आहे कोणत्याही देशाची असेल त्या शिप ऑफ वॉर मध्ये या कोडचे कोणतेही नियम लागू होत नाही. पण यामध्ये तिसरं तर ठीक आहे, ते लक्षात आपल्याला ठेवावं लागेल. पण सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट बद्दल जर आपण बोललो तर एक गोष्ट त्यांनी काय सांगितलेली आहे की जर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटनी एखाद्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट दिला तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या अंडर जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी तर लागू होणार हा कोड. म्हणजे तिथे कॉन्ट्रॅक्टरचे लोक आहेत ना, कारण ते. सो ते पुढे ते म्हणतात, द कोड शॅल अप्लाय इन केस ऑफ कॉन्ट्रॅक्ट लेबर एम्प्लॉईड थ्रू कॉन्ट्रॅक्टर इन द ऑफिसेस ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट. तर जर कॉन्ट्रॅक्टरनी ते लोक आणले असतील तर त्यांच्यावरती तर तो कोड लागू होणार आहे. ठीक आहे, सो हा पहिला मुद्दा आपल्याला सुरुवातीला ते सांगतात सेक्शन 1 मध्ये. ठीक आहे, एवढ्या गोष्टी आपल्याला प्रायमरीली त्या सेक्शन मधून परीक्षेसाठी महत्त्वाच्या राहू शकतात. आता सेक्शन 2 मध्ये आपण आलो तर यामध्ये डेफिनेशन सांगितलेले आहेत.
आता डेफिनेशन मध्ये पूर्ण लांबलचक यादी आहे, पण सगळे आपल्याला तेवढं बघायची गरज पडणार नाही, कारण त्या डेफिनेशन्स पुढे अजून सेक्शन स्पेसिफिक आहेत त्या. तर मग इथे जर आपण बघितलं तर आपल्याला डेफिनेशन्स मध्ये इथे 2 ते 3 पॉइंट आपण बघून घेऊ. पहिले तर काय, किंवा ॲडल्ट या शब्दाचा अर्थ काय होतो. ॲडल्ट म्हणजे काय, ॲडल्ट या शब्दाचा अर्थ काय होतो, तर हा असा व्यक्ती राहतो ज्यांनी वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेले आहेत. ठीक आहे, 18 चालू नाही म्हणत आहे, 18 वर्ष पूर्ण केलेले आहेत अशा व्यक्तीला काय म्हणलं जाते, ॲडल्ट म्हणलं जाते. आता ज्यांनी फॅक्टरी ऍक्ट वाचलेला आहे त्यांनी या प्रकारच्या डेफिनेशन्स आधी बघितल्या असेल. तिकडं मागच्या 2023च्या परीक्षेत फॅक्टरी ऍक्ट मधून असे प्रश्न आलेले होते, किंवा ॲडोलेसंट म्हणजे काय, चाइल्ड म्हणजे काय, त्या पद्धतीने. इथे जर आपण बघितलं तर ॲडल्टचीच डेफिनेशन फक्त त्यांनी दिलेली आहे, बाकी नाही दिलेले आहेत. पण हे लक्षात ठेवा, कंप्लीटेड 18 इयर ऑफ एज तेव्हा अडल्ट म्हणतात ॲज पर दिस कोड. त्यानंतर पुढे जाऊन आपण बघतो की वर्किंग आवर्स वगैरे त्याबद्दल जे प्रोव्हिजन येतात त्यामध्ये डे या शब्दाचा वापर होणार आहे. मग डे म्हणजे नेमकं काय असणार आहे, किंवा किती, आठवड्यातून 7 दिवस किंवा पुढचा दिवस, 2 दिवसानंतर. मग दिवस म्हणजे नेमकं काय, तर दिवस म्हणजे काय, दिस इज अ पिरियड ऑफ 24 आवर्स बिगिनिंग ॲट मिड नाईट. ठीक आहे, हा जो 24 तासाचा काळ आहे तो कधी सुरू होतोय, तर रात्री 12 वाजता सुरू होतोय. ठीक आहे, सो डे म्हटल्यावरती रात्री 12 वाजल्यापासून 24 तासाचा काळ असं इथे कन्सिडर केलं जाते. ठीक आहे, मग असं विचारलं जाऊ शकते की या कोडमध्ये डे या शब्दाचा अर्थ कसा घेतला गेलेला आहे, सो ते आपल्याला इथे माहिती पाहिजे. त्यानंतर फॅक्टरी ऍक्ट मध्ये पण ही डेफिनेशन येते, कारण तोच सबज्युम झालेला आहे यामध्ये. पण फॅक्टरी म्हणल्यावरती काय, तर फॅक्टरी म्हणल्यावरती आता 2 पॉसिबिलिटी येतात. फॅक्टरी म्हणल्यावरती 2 पॉसिबिलिटी. एक तर असं आहे की ती अशी जागा आहे जिथे मॅन्युफॅक्चरिंग होत आहे विथ द यूज ऑफ पॉवर, किंवा अशी जागा आहे जिथे मॅन्युफॅक्चरिंग होतंय विदाउट द यूज ऑफ पॉवर. तर मग ह्या 2 केसेसमध्ये वर्कर्स किती असले पाहिजे, मिनिमम नंबर ऑफ वर्कर्स इथे किती असले पाहिजे, याच्या कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. जर आपण म्हणलं किंवा तिथे with the use of power or with the support or with the help of power जर तिथे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस केली जाते, तर तिथे काय म्हणलेलं आहे की अशी जागा असली पाहिजे. फॅक्टरी म्हणजे ही अशी जागा असली पाहिजे जिथे 20 किंवा त्यापेक्षा जास्त वर्कर मागच्या वर्षभरामध्ये रेग्युलर बेसिसवरती काम करतात. ठीक आहे, ऑर्डिनरीली मागच्या 1 वर्षामध्ये 20 किंवा त्यापेक्षा जास्त वर्कर तिथे काम करतायत, अशा जागेला फॅक्टरी म्हणलं जाईल. हे केव्हा, जर तिथे मॅन्युफॅक्चरिंग होतंय विथ द एड ऑफ पॉवर और विथ द यूज ऑफ पॉवर. ठीक आहे, आता जर त्या जागेवरती जे मॅन्युफॅक्चरिंग होतंय त्यामध्ये कोणत्याही प्रकारे पॉवरचा वापरच होत नाहीये, असे कोणते इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करणारे मशीन्सच नाही आहेत तिथे, तर त्या केसमध्ये तिथे लोक जास्त लागतील. राईट, मग तसे कारण इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करणारे मशीन असतील तर तेवढं लोक कमी होऊन जातील, म्हणजे तेवढ्या लोकांचं काम मशीनच करून घेईल. पण इथं तसं नाही आहे ना. इथं काय आहे की मशीन जी वापरली जाणार आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग जे होणार आहे दॅट इज विदाउट द यूज ऑफ पॉवर, त्यामुळे जास्त लोक लागतील. तर मग जर आपण म्हणलं विथ द एड ऑफ पॉवर 20 किंवा त्यापेक्षा जास्त वर्कर तिथे लागतायत, तर इथे आपण बघतो इफ इट इज विदाउट द एड ऑफ पॉवर, इफ इट इज विदाउट द एड ऑफ पॉवर, तर तिथे 40 किंवा त्यापेक्षा जास्त वर्कर काम करत राहिले पाहिजे मागच्या वर्षभरामध्ये. ठीक आहे, सो या 2 डेफिनेशन्स आपल्याला इथे महत्वाच्या आहेत आणि विचारल्या जाऊ शकतात. किंवा फॅक्टरी विथ द एड ऑफ पॉवर तर मिनिमम किती वर्कर पाहिजे, आणि विदाउट द एड ऑफ पॉवर तर मिनिमम किती वर्कर पाहिजे. ठीक आहे, तर या 2 गोष्टी इथे आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील, 20 और मोर वर्कर्स और 40 और मोर वर्कर्स. ठीक आहे, ओके. आता आपण आलो आपल्या पुढच्या चॅप्टर मध्ये. पहिले सुरुवातीला त्यांनी पूर्ण एक सेटअप तयार केलेला आहे, त्यामध्ये ते डेफिनेशन सांगितलेलं आहे, त्यानंतर हा कायदा कुठे लागू होतो कुठे लागू होत नाही त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी पहिले सुरुवातीला ते क्लिअर करतात. आता आपण येतो आपल्या चॅप्टर नंबर 2 मध्ये, दॅट इज नथिंग बट रजिस्ट्रेशन. ठीक आहे, रजिस्ट्रेशन मध्ये रजिस्ट्रेशन म्हटल्यावरती आपण काय म्हणतोय, किंवा ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांना काय करावं लागणार आहे, प्रॉपरली रजिस्टर करून घ्यावं लागणार आहे स्वतःला. तर मग त्याबद्दल नेमके काय नियम येतात, तर इथे सेक्शन नंबर 3 जो आहे तो पहिले काय सांगतो बघा, रजिस्ट्रेशन ऑफ सर्टेन एस्टॅब्लिशमेंट.
रजिस्ट्रेशन ऑफ सर्टेन एस्टॅब्लिशमेंट. मग इथे काय म्हणलेलं आहे की प्रत्येक एम्प्लॉयर जो आहे म्हणजे त्या एस्टॅब्लिशमेंटचा एक प्रकारे मालक म्हणता येईल. तर एव्हरी एम्प्लॉयर ऑफ एन एस्टॅब्लिशमेंट, आता यामध्ये काही कंडिशन दिलेल्या आहेत किंवा प्रत्येक एम्प्लॉयर या एस्टॅब्लिशमेंटचा जेव्हा बेसिकली आपण म्हणतोय किंवा अशा एस्टॅब्लिशमेंट्स आहेत की ज्या सुरू झालेल्या आहेत हा कोड आल्याच्या नंतर म्हणजे 2020च्या नंतर ज्या एस्टॅब्लिशमेंट सुरू झालेल्या आहेत त्यांच्यासाठी हे म्हणतात. आणि त्यासोबतच अशा एस्टॅब्लिशमेंट ज्यांच्यासाठी हा कोड लागू होतो अशा एस्टॅब्लिशमेंटनी काय करायचं, स्वतःला रजिस्टर करून घ्यायचं. मग रजिस्टर करायचं तर कोणाकडे करायचं, किती दिवसात करायचं, त्याबद्दल आता ते पुढे सांगतात. दॅट एव्हरी एम्प्लॉयर ऑफ एनी एस्टॅब्लिशमेंट शॅल within 60 days from the date of such applicability of this code, म्हणजे ज्या तारखेपासून हा कोड लागू होतोय तिथून 60 दिवसाच्या आतमध्ये काय करायचंय, they shall make application electronically to the registering officer appointed by the appropriate government. म्हणजे ते सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल पण त्या गव्हर्नमेंटने जो रजिस्टरिंग ऑफिसर अपॉइंट केलेला आहे त्याला त्यांनी काय करायचंय, त्या एस्टॅब्लिशमेंटनी कायदा लागू झाल्यापासून 60 दिवसांच्या आतमध्ये तिथे काय करायचंय, ऍप्लिकेशन करायचं किंवा आम्हाला तुमच्याकडे रजिस्टर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मग तो व्यक्ती काय करणार आहे, तसं रजिस्ट्रेशन करून घेणार आहे. कारण माहिती पाहिजे ना गव्हर्नमेंटला कोणत्या एस्टॅब्लिशमेंट्स भारतामध्ये कुठे कुठे काम करतात. सो त्यासाठी हे रजिस्ट्रेशन तिथे करून घेणं गरजेचं आहे. आणि आता जर झालेलं आहे म्हणा, आता 60 दिवस काय 5 वर्ष निघून गेलेले त्यामुळे हा तेवढा काही रिलिव्हंट भाग राहिलेला नाही. पण कधी विचारायला गेले तर ते जेव्हा लागू झाला होता त्या तारखेपासून 60 दिवसांचा वेळ दिला गेलेला होता एस्टॅब्लिशमेंट्सला रजिस्टर करण्यासाठी. आता त्यामध्ये पुढे अजून एक सेक्शन नंबर 3 जो आहे त्यामधला हा क्लॉज 1 आपण बघितला. पुढे अजून एक महत्वाचा क्लॉज त्यामध्ये येतो, क्लॉज 5. क्लॉज 5 समजा तुम्ही म्हटलं की मी एस्टॅब्लिशमेंटला माझ्या रजिस्टर करतोय, आता मला काय आहे की मला बंद करायचं माझं एस्टॅब्लिशमेंट, त्यावेळेस काय प्रोसिजर राहील मग, म्हणजे सुरू करतानाच काय ते आपण बोललो, आता ते बंद करायचंय काही कारणास्तव मला ते बंद करायचंय. तर मग त्या केसमध्ये काय म्हणतायत किंवा हे पण सांगावं लागेल ना, जर तुम्ही म्हणाले की मी माझं काही नवीन एस्टॅब्लिशमेंट सुरू करतोय जसं ते सांगावं लागेल तसं बंद करतोय ते पण सांगावं लागणार आहे. सो इन दॅट केस इथे काय म्हणतायत, विदिन 30 days ऑफ क्लोजिंग अँड एस्टॅब्लिशमेंट, म्हणजे ज्या तारखेला तुम्ही ते एस्टॅब्लिशमेंट क्लोज केलेलं आहे त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला काय काय करायचंय, तुम्हाला म्हणजे कोणाला, एम्प्लॉयरला, जे एस्टॅब्लिशमेंटचे जे एम्प्लॉयर आहेत त्यांना काय करायचंय, पहिले तर त्याच माणसाला पुन्हा जाऊन सांगायचंय, रजिस्टरिंग ऑफिसर जो आहे किंवा मी माझी एस्टॅब्लिशमेंट बंद केलेली आहे म्हणून. सो द एम्प्लॉयर मस्ट इन्फॉर्म द रजिस्टरिंग ऑफिसर अबाउट दॅट क्लोजर, तो एक भाग आला. आणि त्यासोबतच काय करायचं आहे किंवा हे पण प्रॉपरली एक स्वाक्षरीने सर्टिफाय करून द्यायचंय त्या माणसाला, रजिस्टरिंग ऑफिसरला, की माझ्याकडे जे लोक मी कामाला ठेवले होते त्यांचा सगळ्यांचा जो पगार आहे, जे काही अलाउन्सेस असतील ते सगळे जे ड्यूज होते ते मी सगळेच्या सगळे पे केलेले आहेत. म्हणजे कोणाचं काही पैसे वगैरे अडकलेले नाही आहेत हे पण तिथे सर्टिफाय करावं लागते. सो द एम्प्लॉयर मस्ट सर्टिफाय दॅट ऑल ड्यूज टू दी वर्कर्स हॅव बीन पेड. ठीक आहे. आता एकदा हे झालं की तुम्ही बंद करताय 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही सांगून दिलं त्या रजिस्टरिंग ऑफिसरला, आता इथून पुढे रजिस्टरिंग ऑफिसरचं काय कर्तव्य बनते किंवा ते रजिस्ट्रेशन कॅन्सल करून घ्यावं ते पुढे दिलेले. द रजिस्टरिंग ऑफिसर मस्ट कॅन्सल द रजिस्ट्रेशन अँड रिमूव्ह द एस्टॅब्लिशमेंट फ्रॉम द रजिस्टर विदिन 60 days ऑफ रिसिव्हिंग दिस इन्फॉर्मेशन. पहिले तर बंद केल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आतमध्ये ऑफिसरकडे ही माहिती गेली पाहिजे. एकदा ती माहिती आली तर ज्या तारखेला ती माहिती रजिस्टरिंग ऑफिसरकडे आली तिथून 60 दिवसांच्या आतमध्ये त्यांनी काय करायचंय, त्या एस्टॅब्लिशमेंटचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करून घ्यायचंय आणि त्या एस्टॅब्लिशमेंटला त्या रजिस्टर मधून रिमूव्ह करायचं आहे. आणि जर असं नाही केलं तर काय होणार ते पण बघून घ्या. दॅट इफ नॉट डन विदिन 60 days, म्हणजे त्या रजिस्टरिंग ऑफिसरनी 60 दिवसाच्या आतमध्ये नाही केलं तर काय होणार आहे, द रजिस्ट्रेशन विल बी ऑटोमॅटिकली डीम्ड कॅन्सल्ड. ठीक आहे. म्हणजे ते
कॅन्सल नाही केलं 60 दिवसांच्या आतमध्ये तर ते तसंच चालू राहणार नाही, ऑटोमॅटिकली रजिस्ट्रेशन कॅन्सल समजलं जाणार आहे. आणि त्यानंतर मग ते रजिस्टरिंग ऑफिसर जो आहे त्याला यासाठी जबाबदार ठरवलं जाणार आणि त्या पद्धतीने त्यावरती पेनल ऍक्शन्स होणार. ठीक आहे. सो हा मुद्दा इथे सुरुवातीला ते सांगतात. आता डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी ग्रुप ए 2023च्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला होता. मी सुरुवातीला तुम्हाला म्हणलं किंवा कोणत्या नोट्स मधून वगैरे वाचून असं होणार आहे का नाही, ऑफिशियल कोड जो आहे, ऑफिशियल डॉक्युमेंट जे आहे तेच आपल्याला तिथे कन्सिडर करावं लागणार आहे. कारण तुम्ही जर बघितलं इथे 1 2 3 4 5 6 7 8 9व्या लाईन पर्यंत चालेल, म्हणजे माझ्या या पीपीटीच्या फॉर्मॅटमध्ये तरी 9व्या लाईन पर्यंत क्वेश्चन चाललेला आहे. आणि हे कुठून घेतलेलं असते त्यांनी, तर ॲज इट इज त्यांनी काय केलेलं असते, तर त्या ऑफिशियल डॉक्युमेंट मधून ते असंच म्हणजे तेवढाच भाग कॉपी केला, पेस्ट केला, क्वेश्चन बनवला. सो त्या पद्धतीने ते करतात. सो इथे जर प्रश्न आपण बघितला, ॲज पर ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 द एम्प्लॉयर ऑफ एन एस्टॅब्लिशमेंट शॅल within dash days of closing of establishment inform the closing of such establishment and certify payment of all dues to the workers that are employed in such establishment. आणि कोणाला सांगावं लागेल, to the registering officer in such manner as may be prescribed by central government. ठीक आहे. सो हा पूर्ण प्रश्न आहे. ते म्हणतात की बंद केल्याच्या नंतर किती दिवसांच्या आतमध्ये हे सगळं सांगणं गरजेचं आहे. पहिला ऑप्शन आहे 30, दुसरा आहे 60, तिसरा आहे 90 आणि चौथा आहे 120. येस, काय असेल पाहिजे उत्तर? आताच आपण बोललो, काय बघितलं आपण इथे, जर आपण बघितलं विदिन 30 डेज ऑफ क्लोजिंग दी एस्टॅब्लिशमेंट, ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. त्यामुळे जो पहिला जो ऑप्शन आहे, ऑप्शन 1 30, हे तुमचं राईट आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, चालेल. आता पुढे आलो आपण. पुढचा महत्वाचा सेक्शन आहे अपील. आता ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये एखादा म्हणला की मला हा निर्णय मान्य नाही, त्यामुळे मला करायचे अपील. तर अपील कोणाकडे करणार, किती दिवसात करावे लागते, या सगळ्या गोष्टी या सेक्शन 4 मध्ये येतात. काय म्हणतात बघा, अ पर्सन कॅन अपील अगेन्स्ट अन ऑर्डर अंडर सेक्शन 3, मागचा जो सेक्शन होता त्या अंडरच्या ऑर्डरच्या अगेन्स्ट ते अपील करू शकतात. आणि त्यासाठी किती वेळ राहतो, अ पर्सन कॅन फाईल अपील विदिन 30 days and this will be done to an appellate officer that is appointed by the government. त्यासाठी वेगळा अधिकारी नेमला जाईल आणि त्याकडे तुम्ही 30 दिवसांच्या आतमध्ये अपील करू शकता. ठीक आहे. आता जर 30 दिवसांचा वेळ निघून गेला तर मग तुम्हाला अपील आता करताच येणार नाही का, तर तिथे पण ते सांगतात किंवा 30 दिवसांच्या नंतर तुम्ही अपील करू शकता जर तुमच्याकडे तसं काही कारण होतं. तुम्ही म्हणले की मला बोर होत होतं म्हणून मी 1 महिना केलंच नाही अपील, आता जरा चांगलं वाटेल म्हणून मी आलो, तसं नाही चालणार. तर तुमच्याकडे एक ठाम असं काहीतरी कारण असणार आहे, जेन्युअन रिझन असणार आहे, किंवा मला असं काहीतरी होतं माझं कारण ज्यामुळे मी 30 दिवसामध्ये अपील नाही करू शकलो, तर ते ग्राह्य धरलं जाणार आहे. ठीक आहे. सो डिले बियॉन्ड 30 days मे बी अलाउड इफ देअर इज व्हॅलिड रिझन. आता एकदा का ती अपेलेट ऑफिसर कडे अपील पोहोचली त्यानंतर मग त्यालाही वेळेचं तिथे बंधन घातलं गेलेलं आहे, किंवा तुम्ही काय करायचं आहे, तर ज्या तारखेला पहिले 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचंय, अपील करायची आहे. आणि एकदा ती अपील झाली त्या अपेलेट ऑफिसरकडे, त्याच्याकडेही 30 दिवसांचाच वेळ आहे. म्हणजे त्या व्यक्तीला काय करायचंय, 30 दिवसांच्या आतमध्ये तो पूर्ण मुद्दा निकाली काढायचा आहे. ठीक आहे. हे पण इथे दिलेलं आहे बघा, द अपेलेट ऑफिसर मस्ट हिअर and decide the appeal within 30 days of receiving it. ठीक आहे. हे पण म्हटलेले 30 दिवसांच्या आतमध्ये त्यांनी पूर्ण ते सुनावणी वगैरे करून घ्यायची, वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळ्या बाजू ऐकून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने त्यावरती निर्णय द्यायचा आहे 30 दिवसांच्या आतमध्ये. ठीक आहे. सो हा एक मुद्दा सेक्शन 4 मध्ये तिथे आपल्याला बघायला मिळतो. आता हे तर ऑक्युपेशनल सेफ्टी बद्दल आपण बोलायलो, डेप्युटी डायरेक्टरच्या जागांसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे. बट तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये बरेचसे असे लोक राहणार आहेत की जे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम्सची तयारी करतात. तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये नातेवाईक असतील, अजून बरेचसे लोक राहतात, राईट. आजकाल गव्हर्नमेंट एक्झाम्स बऱ्याचशा ठिकाणी येत राहतात. सो त्या केसमध्ये आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती नेमके कोणते इनिशिएटिव्ह चाललेले आहेत हे तुम्ही तुमच्या त्या लोकांपर्यंत, ओळखीमधल्या लोकांपर्यंत पोहोचवा.
आणि त्यांना याबद्दल नक्की माहिती सांगा. आपल्याकडे जर बघितलं आपण तर UPSC MPSC या रिलेटेड पण आपण कोर्सेस सुरू केलेले आहेत. नवीन जो पॅटर्न आहे राज्यसेवेचा त्यासाठी पण आपण वेगवेगळे इनिशिएटिव्ह इथे घेतोय. त्यासोबतच शिक्षक भरती आहे, TET टेटच्या परीक्षा त्यामध्येही आपण आपले कोर्सेस चालवतो. सरळ सेवा भरती असेल किंवा इंजिनिअरिंग बेस्ड एक्झाम्स असतील. आता हा जो प्लॅटफॉर्म आहे इग्नाइट टेक्निकल यावरती आपण त्या इंजिनिअरिंग रिलेटेड एक्झाम्स ज्या आहेत त्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स वगैरे पोहोचवत राहतो. पोलीस भरतीसाठी पण आपल्या बॅचेस आहेत. SSC असेल, रेल्वे भरती असेल, तलाठी भरती असेल, महानगरपालिका भरती असेल, कृषी भरती असेल, त्यानंतर महिला व बाल विकास भरती असेल, या सगळ्या परीक्षांची तयारी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती करून घेतली जाते. त्यासोबतच MBA एक्झाम्स यामध्ये आपण आता नुकतंच एंटर केलेलं आहे. याचे देखील आपले वेगवेगळे इनिशिएटिव्ह ऑलरेडी सुरू झालेले आहेत आणि या सगळ्यांसाठी डेडिकेटेड टीम्स आपल्याकडे आहेत. त्यानंतर बँकिंग, इन्शुरन्स, नवोदय परीक्षा म्हणजे शालेय पातळीवरतीच्या परीक्षा पण कव्हर होत आहेत आणि त्यासोबतच लॉ एक्झाम्स ज्या आहेत त्याची देखील तयारी आपल्या या प्लॅटफॉर्म वरती करून घेतली जाते. त्यामुळे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे आहेत त्यांना याबद्दलची नक्की माहिती तुम्ही द्या. ठीक आहे, चालेल. आपण येऊ आपल्या पुढच्या चॅप्टरकडे. चॅप्टर नंबर 3 आहे ड्युटीज ऑफ एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई एक्सेट्रा. मग एम्प्लॉयरचे काय काय ड्युटीज आहेत, एम्प्लॉईचे काय काय आहेत, याबद्दल काय काय ते म्हणतायत हे चॅप्टर नंबर 3 मध्ये सांगितलेले. आता इथे काही सेक्शन जस्ट आपल्याला माहिती राहिले पाहिजे. कधी जर विचारले तर MCQ मटेरियल वेगळं काही त्यामध्ये दिसत नाही, पण हे सेक्शन आपल्याला माहिती पाहिजे. किंवा पहिलं काय, सेक्शन नंबर 6 एक माहिती असू द्या, ड्युटीज ऑफ एम्प्लॉयर. एम्प्लॉयरनी वर्कर्सच्या किंवा एम्प्लॉईजच्या सेफ्टी बद्दल काय काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दलच्या काही जनरल गोष्टी त्यामध्ये येतात. सो सेक्शन नंबर 6 मध्ये ते आहे ड्युटीज ऑफ एम्प्लॉयर. सेक्शन नंबर 7 जो आहे त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ओनर, एजंट अँड मॅनेजर इन रिलेशन टू माइन. स्पेशली मायनिंग रिलेटेड आहे, कारण यामध्ये माइन ऍक्ट पण सबज्युम झालेला आहे. त्यामुळे तो एक मुद्दा इथे येतो सेक्शन नंबर 7 मध्ये, की जर माइन रिलेटेड काय काय जबाबदाऱ्या आहेत त्या सेक्शन नंबर 7 मध्ये सांगितलेल्या आहेत. नंतर आपण आलो सेक्शन नंबर 8 मध्ये, ड्युटीज ऑफ डिझायनर, मॅन्युफॅक्चरर्स, इम्पोर्टर्स और सप्लायर्स. कारण हा पण महत्त्वाचा मुद्दा राहणार. एखादी मशीन डिझाईन केली जाते तर त्यामध्ये जर काही डिझायनरचे फॉल्ट झाला तर मग तिथे काय होऊ शकते किंवा हेल्थ रिलेटेड, सेफ्टी रिलेटेड इश्यूज होऊ शकतात. सो ड्युटीज ऑफ डिझायनर्स, मॅन्युफॅक्चरर्स, इम्पोर्टर्स ऑफ सप्लायर और सप्लायर्स. सो हे सेक्शन नंबर 8 मध्ये आलं. सेक्शन नंबर 9 काय म्हणतो बघा. सेक्शन नंबर 9, एखाद्या बिल्डिंगचं जर ती इमारत धोकादायक झाली तर सेफ्टीचा तर सगळ्यात मोठा इश्यू होणार. सो इन दॅट केस ड्युटीज ऑफ आर्किटेक्ट, प्रोजेक्ट इंजिनियर अँड डिझायनर हे सेक्शन नंबर 9 मध्ये आलेले आहेत. म्हणजे त्या ओव्हरऑल बिल्डिंग डिझाईन बद्दल तिथे बोलतात. सो हे 6, 7, 8, 9 हे ड्युटीजचे सेक्शन्स आहेत. हे आपल्याला डायरेक्टली हा सेक्शन म्हणजे ड्युटीज ऑफ एम्प्लॉयर कोणत्या सेक्शन मध्ये आलेले आहेत, ड्युटीज ऑफ ओनर रिलेटेड टू माइन हे कोणत्या सेक्शन मध्ये आलेले आहे, आर्किटेक्टच्या ड्युटीज कशामध्ये आलेल्या आहेत. सो ह्या प्रकारचे प्रश्न आपल्याला तिथे एक्सपेक्ट केले जाऊ शकतात. त्यामुळे तो भाग आपल्याला तिथे माहिती असला पाहिजे. नंतर आपण आलो सेक्शन नंबर 10 मध्ये, नोटीस ऑफ सर्टेन ऍक्सिडेंट. म्हणजे काही अपघात झाला तर तुम्हाला इन्फॉर्म करावं लागणार आहे. तर मग ते कोणाला करायचं, कधी करायचं, किती वेळ त्यासाठी दिलेला आहे, या सगळ्या गोष्टी इथे ते सांगतायत सेक्शन नंबर 10 मध्ये. काय म्हणलेलं आहे बघा, इफ अन ऍक्सिडेंट इन अन एस्टॅब्लिशमेंट कॉजेस डेथ, दुर्दैवी जर कोणाचा मृत्यू झाला त्यामध्ये, किंवा सिरियस इंजुरी झाली, अशा प्रकारची सिरियस इंजुरी झाली किंवा 48 तास कमीत कमी त्या व्यक्तीचं काम जे आहे ते मिस झालेलं आहे. म्हणजे 48 तास कमीत कमी असं आहे की तो व्यक्ती काम नाही करू शकणार आहे. सो इफ एन ऍक्सिडेंट इन एन एस्टॅब्लिशमेंट इदर कॉजेस डेथ और सिरियस इंजुरी लीडिंग टू 48+ hours ऑफ मिस्ड वर्क और सच काइंड ऑफ ऍक्सिडेंट इज ऑफ नोटिफाईड नेचर, की तो गव्हर्नमेंटनी त्याला प्रॉपरली नोटिफाय केलेलं आहे की असा प्रकारचा कोणता अपघात जर झाला तर त्या केसमध्ये काय म्हणलेलं आहे, द एम्प्लॉयर और रिलिव्हंट मॅनेजर और एजंट must report it to the prescribed authorities. जे ऑथॉरिटी असणार आहेत त्यांना त्या एम्प्लॉयरने ते रिपोर्ट करावं लागेल इन द मॅनर अँड टाइम दॅट इज सेट बाय द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. आता इथे किती वेळामध्ये करायचं असं कुठे सांगितलेलं आहे का,
तर सुरुवातीला तरी ते त्याबद्दल काही सांगत नाही. ते फक्त म्हणतात की इन द मॅनर अँड टाइम दॅट इज डिसाइडेड बाय द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. अशा पद्धतीचा पूर्ण तो एक पार्ट तिथे राहतो. आता पुढे काय म्हणतात बघा, त्याला पुढे अजून एक्सटेंड करतात ते. इफ द रिपोर्टेड ऍक्सिडेंट कॉज्ड डेथ इन प्लांटेशन, कन्स्ट्रक्शन साइट और अदर एस्टॅब्लिशमेंट. ठीक आहे, आता हे त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे, किंवा प्लांटेशन, कन्स्ट्रक्शन साइट किंवा दुसऱ्या कोणत्या एस्टॅब्लिशमेंट मध्ये जर तिथे डेथ झाली तर त्याबद्दल काय प्रोव्हिजन आहे. इन दॅट केस द कन्सर्न्ड ऑथॉरिटी मस्ट इन्क्वायर इनटू द इन्सिडेंट विदिन 2 months ऑफ रिसिव्हिंग द नोटीस. आता एकदा का ते तुम्ही रिपोर्ट केलं त्यानंतर जे कन्सर्न्ड ऑथॉरिटीज आहेत त्यांना मग इथे टाइम लिमिट दिलेली आहे. ठीक आहे, टाइम लिमिट काय आहे की जे कन्सर्न ऑथॉरिटीज आहेत ते त्याबद्दल इन्क्वायरी करणार आहेत. आणि किती वेळामध्ये इन्क्वायरी करायची आहे, तर ज्या तारखेला नोटीस आलेली आहे त्या तारखेपासून 2 महिन्याच्या आतमध्ये त्यांना काय करायचंय, त्यावरती इन्क्वायरी करायची आहे. आणि जर पुन्हा अजून काय म्हणतात बघा, जर कोणती स्पेसिफिक ऑथॉरिटीज तिथे नाहीये, की असं कोणी माणूसच नेमलेला नाहीये, तर तिथे काय केलं जाईल, इफ देर इज नो स्पेसिफिक ऑथॉरिटी असाइन्ड द चीफ इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर. आता या माणसाबद्दल पुढे अजून ते डिस्कशन करतात. बट चीफ इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर इन सच सिनारिओ विल डायरेक्ट द इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर टू कंडक्ट द इन्क्वायरी विदिन दी सेम पिरियड. जर कोणता कन्सर्न ऑथॉरिटी नाहीच आहे नेमलेला तर मग चीफ इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर काय करणार, त्याच्या अंडर असणाऱ्या इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटरला सांगतील की भाऊ तूच जाऊन काय कर, ते इन्क्वायरी करून घे, फक्त तुला पण तेवढाच वेळ आहे, किंवा जो अदरवाईज त्या ऑथॉरिटीला असला असता तेवढ्याच वेळामध्ये म्हणजे 2 महिन्याच्या काळामध्ये त्या व्यक्तीला तिथे इन्क्वायरी करून घेणं गरजेचं राहणार. ठीक आहे, सो हे आपल्याला सेक्शन 10 मध्ये बघायला मिळते, नोटीस ऑफ सर्टेन ऍक्सिडेंट या हेडिंगच्या खाली. आता पुढे सेक्शन 11 काय म्हणतो बघा, सेक्शन नंबर 11, नोटीस ऑफ सर्टेन डेंजरस ऑकरन्सेस. जर काही अशी दुर्घटना, डेंजरस ऑकरन्सेस म्हटल्यावरती आपण म्हणतोय की त्यामध्ये काहीही होऊ शकलं असतं. मग त्यामध्ये एखाद्याला सिरियस इंजुरी होऊ शकली असती, एखाद्याची डेथ होऊ शकली असती. मग असं जर झालं तर त्या केसमध्ये हे सांगावं लागेल ना की आमच्या फॅक्टरीमध्ये, आमच्या कामाच्या ठिकाणी असं काही झालेलं होतं, हे सांगावं लागणार आहे. त्याबद्दल ते काय म्हणतात, दॅट वेअर इन अन एस्टॅब्लिशमेंट देअर इज एनी डेंजरस ऑकरन्स ऑफ सच नेचर वेदर कॉझिंग एनी बॉडीली इंजुरी ऑर डिसॅबिलिटी ऑर नॉट. म्हणजे तिथं कोणाला असं काही दुखापत झाली किंवा नाही झाली तरी आपण म्हणतोय किंवा या प्रकारचे जे ऑकरन्सेस आहेत ते एम्प्लॉयरनी तिथे सांगितले पाहिजे ऑथॉरिटीजला. तो पुढे काय म्हणता येते की जर असं काही झालं तर द एम्प्लॉयर शॅल सेंड नोटीस देअर ऑफ टू सच ऑथॉरिटीज अँड इन सच फॉर्म अँड विदिन सच टाइम ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड बाय द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. पुन्हा तेच म्हणलेले त्यांनी की त्या एम्प्लॉयरला किती वेळामध्ये त्या गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीजला सांगायचं आहे हे मेन्शन झालेलं नाहीये. फक्त ते म्हणतायत की जो गव्हर्नमेंट तसा टाइम ठरवेल त्या पद्धतीने हे इन्फॉर्म होणं गरजेचं आहे. ठीक आहे, सेक्शन नंबर 11 मध्ये हे सांगितलेले. नंतर आपण आलो सेक्शन नंबर 12 मध्ये. सेक्शन नंबर 12, आता बऱ्याचदा असं होऊ शकते की एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करताना काही असे डेंजरस डिसीजेस लोकांना तिथे लागले की ज्यामुळे लोकांच्या लाईफला तिथे धोका आला, तर मग त्या प्रकारच्या डिसीजेस बद्दल इथे बोलतात. नोटीस ऑफ सर्टेन डिसीजेस. आता फॅक्टरी ऍक्ट ज्यांनी वाचलं असेल त्यांना हे माहिती आहे की फॅक्टरी ऍक्टच्या शेवटी त्यांनी काय केलेलं आहे तर 3 शेड्यूल दिलेले आहेत. त्यापैकी 3रा जो शेड्यूल आहे त्यामध्ये सगळे अशा आजारांची नावं त्यांनी दिलेले आहेत किंवा कोणते कोणते आजार आहेत जे शेड्यूल्ड डिसीजेस मध्ये एक प्रकारे म्हणता येतील. सो इथे जर आपण बघितलं तर इथे पण 3rd शेड्यूलच आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायला सोपं राहील. मग इफ अ वर्कर गेट्स डिसीज लिस्टेड इन 3rd शेड्यूल, इन दॅट केस जर त्या 3ऱ्या शेड्यूल मध्ये जे काही आजार सांगितलेले आहेत त्यापैकी कोणता आजार जर वर्करला झाला तर काय म्हणतात, द एम्प्लॉयर मस्ट नोटिफाय द ऑथॉरिटीज इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्म अँड टाइम. ठीक आहे, एम्प्लॉयरनी त्या ऑथॉरिटीजला त्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. आता पुढे अजून काय म्हणतात ते की आता हा जो वर्कर आहे त्याला तो आजार झाला, त्या वर्करला तो आजार झाला, तर तो आजार झाल्याच्या नंतर इथे आपण बघतो की तो डॉक्टर त्याला ट्रीट करायला येणार आहे.
तर मग इथे काय म्हणतात, अ डॉक्टर ट्रीटिंग सच अ वर्कर मस्ट ऑल्सो रिपोर्ट इट विदाउट डिले टू दी चीफ इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर. हे लक्षात राहू द्या, ते डॉक्टर जे असणार आहे ते कोणाला रिपोर्ट करणार, तर चीफ इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटरला ते रिपोर्ट करणार याबद्दल. आणि जर असं नाही केलं डॉक्टरनी तर काय होणार, तो पण एक मुद्दा आहे. डॉक्टरने रिपोर्ट नाहीच केलं किंवा वेळेत नाही केलं तर ते काय म्हणतात, इफ द डॉक्टर फेल्स टू डू सो दे कॅन बी फाइंड अप टू ₹10,000. हा आकडा आपल्याला विचारला जाऊ शकतो. किती रुपयापर्यंतचा फाईन लागू शकतो, तर 10,000 रुपयापर्यंतचा फाईन त्या व्यक्तीला लागू शकतो. ठीक आहे. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड मध्ये आपल्याला बघायला मिळतात. हा एक सॅम्पल, एक डेमो व्हिडिओ होता ज्यामध्ये नेमका आपला काय अप्रोच असणार आहे आणि एकदम एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने आपण याला डील करणार आहोत. आणि जसे जसे प्रश्न त्या टॉपिकच्या नंतर त्यावरती जे प्रश्न आलेले आहेत ते तिथेच आपण सॉल्व्ह करून घेतोय. ठीक आहे. त्यामुळे 2023चा पेपर आहे किंवा बाकी ज्या ज्या एक्झाम्स होत आहेत ज्यामध्ये या टॉपिक्स वरती प्रश्न येतात ते सगळे प्रश्न आपण यामधून कव्हर करून घेणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे नक्की एकदा या बॅचला चेक करा तुम्ही. आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती तुम्हाला ही बॅच बघायला मिळेल. ही बॅच आहे याबद्दलचा ऑलरेडी एक अनाउन्समेंट व्हिडिओ पण आपण घेतलेला आहे. आणि या बॅचमध्ये प्रॉपर जो तुमचा सिलेबस आहे, डिकोडिंगचं सेशन पण आपलं झालेलं आहे, त्यानुसार हे सगळे मुद्दे आपण कव्हर करून घेणार आहोत. ठीक आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप एकदा डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला ही बॅच बघायला मिळेल. आणि इथे फीज दाखवलेली आहे 6,999 प्लस GST. यामध्ये तुम्ही अगेन MK10 हा कुपन कोड जर वापरला तर त्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट तिथे मिळून जाणार आहे या अमाऊंट वरती. ठीक आहे. बाकी इथे नंबर दिलेले आहेत त्यामधूनही तुम्ही कॉल करू शकता आणि तिथून अजून माहिती याची घेऊ शकता. ओव्हरऑल आपले हे इथं बॅच एक आहे, इथं नक्की सगळ्यांनी जॉईन करून घ्या ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे. कारण या प्रकारचा सिलेबस जो आहे तो टार्गेटेड वे मध्ये कव्हर होणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते आपल्याकडे आपण करून घेणार आहोत. बाकी आपले जे टेलिग्राम चॅनल्स आहेत या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वॅकन्सीचे अपडेट्स जे आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनल्सवरती आपण प्रोव्हाइड करत राहतो. तर त्यामुळे हे चॅनल्स तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. कोणतेही एक चॅनल केलं तरी चालेल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, आपापल्या ब्रांचनुसार तुम्ही इथे चॅनल सबस्क्राईब करू शकता. बाकी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यानंतर ते बेल आयकॉन दाबून ठेवा. तिथून तुम्हाला सगळ्या ज्या अपडेट्स आहेत त्या लगेच नोटिफिकेशन थ्रू येऊन जातील. ठीक आहे. बाकी नंबर तर इथे दिलेलाच आहे, काही अजून तुम्हाला वाटलं तर नक्की कॉल करा. बाकी पुन्हा भेटू आपण आपल्या बॅचमध्ये पण. आणि या पद्धतीने तयारी सुरू ठेवा तुमच्या या पोस्टसाठी. आणि महत्त्वाची पोस्ट आहे त्यामुळे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी याला हलक्यात घेऊ नका. असं समजू नका की माझं जागा कमी आहेत, होईल की नाही होईल, कारण सगळेच असा विचार करणार आहेत आणि अल्टिमेटली तुम्ही जर त्या ऑन ट्रॅक राहिले, म्हणजे जसं तुम्ही प्रॉपरली तयारी जर केली त्याची, तर नक्कीच तुमचे चान्सेस इथे बनवू शकतात. कारण त्या पद्धतीने आपण तयारी करून घेतोय इथे. ठीक आहे. सो चालेल मग, तर नक्की ही बॅच एकदा चेक करा. बाकी आपण पुन्हा भेटू असंच. थँक्यू व्हेरी मच.